नमस्कार सर्व सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो. बघा ताईंनो, मे 2026 पर्यंत ऑक्टोबर 2024 पासून ते मे 2026 पर्यंतचा अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या खात्यामध्ये प्रोत्साहन भत्त्याची रक्कम त्यांचे जे निकष आहेत त्या निकषांप्रमाणे अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यामध्ये हा जमा झालेला आहे. कालपासून अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनीस ताई यांच्या खात्यामध्ये मे 2026चा प्रोत्साहन भत्ता हा जमा झालेला आहे. ज्या सेविकेंना 7 मार्क पडले त्यांना 1400 आणि मदतनीसांना 700, ज्यांना 8 मार्क पडले त्यांना 1600 आणि मदतनीसांना 800, ज्यांना 9 मार्क पडले त्यांना 1800 सेविकेंना आणि 900 मदतनीसांना. ज्यांना 10 निकष त्यांनी पूर्ण केले त्या सेविकाताईंना आणि मदतनीसताईंना, सेविकेंना 2000 आणि मदतनीसांना 1000 असा प्रोत्साहन भत्ता हा जमा झालेला आहे. भरपूर माझ्या सेविकाताईंनी मला कमेंट करून विचारलेला आहे. पहा बघा, काही ताईंनी कामं करून देखील त्यांना प्रोत्साहन भत्ता का जमा झाला नाही. बघा, एका सुनीता गुडळे ताई आहेत, त्यांनी काय म्हणाले बघा, माझे ऑनलाईन काम सगळे केलेले असून एकदा पण ही भत्ता जमा झाला नाही. सुपरवायझर यांनाही दाखवले, सगळे काम व्यवस्थित आहे. त्या म्हणतात की जमा व्हायला पाहिजे तरी देखील जमा झाला नाही, असे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे ताईंना हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची असणार आहे. जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा ताईंनो, प्रोत्साहन भत्ता कशा पद्धतीने आपल्याला मिळवता येईल हे जाणून घेण्या अगोदर आपण प्रोत्साहन भत्त्याचे निकष काय आहेत हे आपण थोडक्यात जाणूया. तर बघा ताईंनो, ऑक्टोबर 2024 पासून अंगणवाडी सेविकांना 2000 आणि मदतनीसांना 1000 एवढा प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात आला. परंतु त्या प्रोत्साहन भत्त्याचे काही निकष देखील लावण्यात आले, जे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंनी पोषण ट्रॅकरच्या आधारे पूर्ण करायचे आहेत. त्या निकषाचा सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे CBE कार्यक्रम. बघा ताईंनो, CBE कार्यक्रम महिन्यातून 2 वेळा घ्यायचा आहे. तो कसा घ्यायचा हे देखील आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यानंतर 2 नंबर पहा, THR द्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा, 3 ते 6 वर्ष बालकांचे पूर्वशालेय शिक्षण घ्यायचं आहे. 4 नंबरचं पहा, त्यांना गरम ताजा आहार द्यायचा आहे. 5 नंबरचं पहा, त्यांना VHSND द्यायचे आहे, म्हणजे आहार आरोग्य दिवस साजरा करायचा आहे. 6 नंबरचं पहा, सॅमॅमचं म्हणजे अतितीव्र कुपोषित, मध्यम कुपोषित बालकांची नोंद कशी काढायची हे बघणार आहे. SUW MUW पाहायचं आहे. त्याच्यानंतर 8 नंबरचं बघा, HCM आणि THRचा गरम साठा, गरम ताजा आहार आणि THRची नोंद करायची आहे, ज्याला आपण स्टॉक रजिस्टर म्हणतो. 9 नंबरचं पहा, स्थूल लट्ट बालके यांचे प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे आणि 10 नंबरचं पहा, खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे. आता ही सर्व डिटेल्स आपण पोषण ट्रॅकरच्या माध्यमातून जाणून घेऊया, जेणेकरून माझ्या सेविकाताईंना, मदतनीसांना ही सर्व माहिती समजण्यास मदत मिळेल. तर बघा ताईंनो, आपण पोषण ट्रॅकर ओपन केलेलं आहे. आपली सर्वात महत्त्वाची जी 1 नंबरचा निकष आहे तो CBE कार्यक्रम आहे. CBE कार्यक्रम महिन्यातून 2 वेळा नोंदवायचा आहे. परंतु ते नोंदवताना देखील आपल्या काही चुका होत आहेत, त्यामुळे आपल्याला प्रोत्साहन भत्ता येत नाही. बघा, पोषण ट्रॅकरच्या ज्या नोंदी आहेत त्या वेळोवेळी केल्या तरच प्रोत्साहन भत्ता येत आहे. त्यामुळे मोर या बटनावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा, इव्हेंट्स या बटनावरती क्लिक करा. CBE कार्यक्रम आपल्या सुपरवायझर मॅडमने जी आपल्याला तारीख दिलेली आहे त्या तारखेला नोंदवलेला आहे का नाही हे पहा. त्याच्यानंतर दुसरा आपला महत्त्वाचा निकष म्हणजे VHSND. बघा, VHSND प्रत्येक महिन्यातून एकदा आपल्याला नोंदवणे आवश्यक आहे. महिन्यातून प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला VHSND नोंदवायचा म्हणजे नोंदवायचाच. त्याच्यानंतर बघा, पुढचा ऑप्शन आपला पहा, पुढचा महत्त्वाचा आपलं डेली ट्रॅकिंगमध्ये येणार. डेली ट्रॅकिंगमध्ये बघा ताईंनो, इथं आपल्याला अटेंडन्स भरायचे आणि मॉर्निंग स्नॅक भरायचे. मॉर्निंग स्नॅक्स आणि अटेंडन्स भरताना काही ताई काय करतात की अंगणवाडीमध्ये जेवढी मुले येतात तेवढ्याच मुलांना HCMचे नोंद दाखवतात आणि बाकीच्या मुलांची म्हणजे अटेंडन्स भरत नाही. तर बघा ताईंनो, असं अजिबात करू नका. 100% लाभार्थ्यांना अटेंडन्स म्हणजे उपस्थित नोंदवली तरच ते आपल्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये आपण बसणार आहोत. त्याच्यानंतर बघा, पुढचा महत्त्वाचा ऑप्शन आहे तो म्हणजे की HCM. आता HCMचं कसं करायचं, जेवढे लाभार्थी आपल्या पोषण ट्रॅकरला दिसत आहेत तेवढ्या सर्व लाभार्थ्यांना HCM हा भरायचा आहे. त्याच्यानंतर आपले 4 निकष झाले. आता आपण 5वा निकष देखील पाहिला की VHSNDचा. आता 6वा निकष महत्त्वाचा आहे, सॅमॅम. तर सॅमॅम बालके कशी काढायची, कशी ओळखायची याच्या अगोदर देखील मी सांगितलं आहे, तर पुन्हा एकदा सांगते की सॅमॅम बालके पाहण्यासाठी आपल्याला प्रत्येक लाभार्थ्यांच्या याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि हे प्रत्येक महिन्याला करणे गरजेचे आहे. कारण की प्रत्येक महिन्याला आपण वजन उंची भरतो. वजन उंची प्रत्येक महिन्याला भरत असल्यामुळे काही वेळा काय होतं आहे ताईंनो, जो लाभार्थ्यांचा आपला आकडा जो आहे ना
तो लाभार्थ्यांचा आकडा कमी जास्त म्हणजे वजन उंची त्यांची कमी जास्त होत आहे, त्यामुळे SAMM-मध्ये बालके जात आहेत, त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा प्रोत्साहन भत्ता कट होत आहे. त्यामुळे बघा प्रत्येक तर बघा ताईंनो 0 ते 6 महिन्याचे लाभार्थी मी तुम्हाला ओपन करून दाखवते की कशा पद्धतीने त्या लिस्टमध्ये जर त्यांचं नाव आलं, एक जरी लाभार्थ्याला आपल्या प्रकल्पामध्ये जर कोणाचाच तो आकडा नसेल, परंतु आपला जरी लाभार्थी जर 3 ते 4 आले तर नक्कीच आपला प्रोत्साहन भत्ता तिथं आपलं कट होणार आहे. त्यामुळे बघा एक नाव मी तुम्हाला ओपन करून दाखवते. बघा या पद्धतीने नाव ओपन केले तर तुम्हाला दिसत आहे केअर प्रोफाईल असं ऑप्शन दिसत आहे. याच्यामध्ये बघा 3 ऑप्शन दिलेले आहेत, वेस्टेड, स्टंटेड आणि अंडरवेट. हे तिन्ही ऑप्शन आपल्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये लागू आहेत. बघा वेस्टेड म्हणजे स्थूल लठ्ठ बालके, स्टंटेड म्हणजे खुजी बालके आणि अंडरवेट जसे SAMM, SUW, MUW याच्यामध्ये ही बालके येत आहेत. त्यामुळे जर याच्यामध्ये जर आपला आकडा या पद्धतीने जर येत गेला तर नक्कीच आपला प्रोत्साहन भत्ता हा कट होणार आहे. त्यामुळे माझ्या सर्व ताईंना विनंती आहे की ज्यावेळेस आपण वजन उंची भरू, बघा वजन उंची आपण प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला भरतो, ज्यावेळेस आपण वजन उंची भरू त्यावेळेस प्रत्येक लाभार्थ्याच्या याच्यावर आपण क्लिक करून पाहायचंच आहे की ते लाभार्थी आपलं नॉर्मल रेंजमध्ये आलेलं आहे की नाही. प्रत्येक लाभार्थी नॉर्मल रेंजमध्ये आला असला तरच आपल्याला वजन उंचीमध्ये इथं आपले 4 मार्क घालले आहेत त्यांनी. या SAMM म्हणून SUW, MUW स्थूल लठ्ठ बालकेमध्ये आणि खुजी बालकेमध्ये एकूण 4 निकषांमध्ये आपले 4 मार्क. 4 मार्क म्हणजे बघा ताईंनो खूप मोठी गोष्ट आहे. सेविका ताईंचे 4 मार्क म्हणजे 800 रुपये इथं कट होणार आणि मदतनीस ताईंचे देखील 4 मार्क म्हणजे 400 हे गुण भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माझ्या सर्व ताई सर्व काम करत आहेत, परंतु वजन उंचीमध्ये त्यांची थोडीशी चूक होत असणार, त्यामुळे त्यांना प्रोत्साहन भत्ता हा भेटत नसेल असं माझ्या माहितीनुसार तरी वाटते. तरी देखील तुम्ही या पद्धतीने तुमची माहिती चेक करून घ्या. जर तुमच्याकडून चुकून जर वजन उंची चुकीची भरली गेली असेल, त्यामुळे ते स्टंटेडमध्ये किंवा ओबेसमध्ये जर बालक आलं असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या सुपरवायझर मॅडमना सांगून ही माहिती म्हणजे वजन उंची बदलून घ्या आणि जी काय त्यांची योग्य वजन उंची आहे ती टाकून द्या. आणि बघा ताईंनो एकूण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 10 निकष पाहिलेले आहेत. या 10 निकषांच्या आधारे जर तुम्ही काम केलं तर 100% तुम्हाला प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे. आम्हाला भेटतो 100%, मग तुम्हालाही भेटणारच आहे. त्यामुळे मी माझ्या सर्व ताईंना विनंती करत आहे की ताईंनो CBE कार्यक्रम दिलेल्या तारखेला नोंदवा. THR जो आपण देतोय तो 100% लाभार्थ्यांना THR द्या. त्याच्यानंतर बघा 3 ते 6 वर्ष बालके म्हणजे जी आपली अटेंडन्स आहेत, मॉर्निंग स्नॅक्स आहेत ती 100% लाभार्थ्यांना द्या. HCM भरताना देखील गरम 100% लाभार्थ्यांना तो HCM द्या. SAMM बालके SUW, MUW बालके येऊ नयेत यासाठी वजन उंची योग्य प्रकारे भरा. आणि जो आपला THR आणि साठा नोंद आहे बघा, एक आपला निकष राहून गेला बघा. मोर या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला स्टॉक रजिस्टर हे बटन दिसतं. हे स्टॉक रजिस्टर देखील वेळोच्या वेळी भरत चला. म्हणजे महिन्यातून आपल्याला एकदा स्टॉक रजिस्टर भरायचा आहे, परंतु तो व्यवस्थित भरा. व्यवस्थित स्टॉक रजिस्टर भरला तरच आपल्याला प्रोत्साहन भत्ता हा 100% येणार आहे. त्यामुळे ताईंनो THRचा देखील स्टॉक रजिस्टर भरा आणि HCM ज्याला आपण गरम ताजा आहार म्हणतो त्याचा देखील स्टॉक रजिस्टर हा वेळोच्या वेळी भरत चला. हा व्हिडिओ आणि ही माहिती ताईंनो अत्यंत महत्त्वाची आहे. कोणत्याही माझ्या ताईचा प्रोत्साहन भत्ता कट होऊ नये यासाठी माझ्या सर्व ताईपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि असेच अंगणवाडीचे पोषण ट्रॅकरचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ताईंनो अजूनही तुम्हाला काही अडचणी किंवा समस्या असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद.